अपंग असूनही प्रामाणिकपणा जपणारे अशोक सोमेकर यांचे कौतुक। वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्थेचे संचालक अशोक सोमेकर यांनी प्रामाणिकपणाचे उदाहरण दाखवून दिले आहे। कारंजा येथून बोदेगाव येथे प्रवासी घेऊन जात असताना सोमठाणा येथे त्यांना रस्त्यावर 20,000 रुपये रोख व स्टेट बँकेचे पासबुक पडलेले सापडले। त्या पासबुकवर विठ्ठल वाकोडे सोमठाणा असे नाव होते। त्यांनी त्या 20,000चा कोणत्याही प्रकारे मोह न करता सदरची रक्कम ज्याची त्याला परत करण्याचे ठरवले। संबंधिताचा शोध घेत असतानाच अशोक सोमेकरला काही वेळाच्या अंतरावर नागरिकांना विठ्ठल वाकोडे यांच्या घराची माहिती घेत त्यांच्या घरी पोहोचले। विठ्ठल वाकोडे हे चिंताक्रांत अवस्थेत दिसले। त्यांना विचारले असता वाकोडे यांनी सांगितले की मी बी बियाण्यासाठी आजच स्टेट बँकेतून पैसे काढून आणले होते, मात्र येताना रस्त्यात हरवले आहेत, त्याचा मी शोध घेत आहे, आणखी सापडले नाही, त्यामुळे मी खूप तणावात आहे। यावर अशोक किती रक्कम आहे असे विचारले असता 20,000 रुपये व स्टेट बँकेचे पासबुक असल्याचे सांगितले। तात्काळ अशोक भाऊंनी त्यांचे पैसे व पासबुक परत केले। विशेष म्हणजे अशोक भाऊंना लहानपणीच पोलिओ झाल्यामुळे दोन्ही पायांनी अपंग असूनही प्रामाणिकपणा जपणारे व्यक्तिमत्व आहेत। स्वतःच्या मेहनतीवर ऑटो चालवून उदरनिर्वाह करतात। त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। समाजाने अशा व्यक्तींचा सन्मान करून त्यांचा आदर्श समोर ठेवावा असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज अपडेट करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा लाड।